गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र EV चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर शहरातील एका हॉस्पिटलमध्ये काम करणारी एक महिला बेपत्ता असल्याची तक्रार काही महिन्यापूर्वी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती। त्यानंतर चंद्रभागा नदीवरील गुरसाळे पुलानजीक एका अज्ञात महिलेचा मृतदेह ग्रामीण पोलिसांना आढळला होता। याबाबत पोलिसांनी अधिक तपास केला असता सदर मृतदेह शहरातील मिसिंग केस दाखल असलेल्या महिलेचा होता हे समोर आले असून सदर महिलेचा खून करून मृतदेह नदीत टाकण्यात आल्याचे आढळून आले आहे। सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे। त्याच्या खाली एक अननोन अशी डिकम्पोज असलेली कुजलेली अवस्थेमध्ये एक महिलेची नग्न अवस्थेत डेड बॉडी मिळाली। त्यावेळेस तर ते काही लिंक लागली नाही, परंतु 1 महिन्यानंतर जेव्हा इतर पोलीस स्टेशन व इतर जिल्ह्यामध्ये अशी ती अननोन डेड बॉडीशी संबंधित काही माहिती मिळते का याबाबत तपास केल्यावरती शहरमध्ये एक मिसिंग दाखल आहे महिलेचं, जिचं वर्णन जवळपास सारखं आहे अशी माहिती PI पंढरपूर ग्रामीण यांना मिळाली। त्याच्यानंतर ती जी काही मिसिंग व्यक्ती होती तिचे जे काही संबंधित व्यक्ती आहे, फ्रेंड्स आहेत, फॅमिली आहेत, यांच्याकडे चौकशी करण्यात आली। तिची एक मैत्रीण आहे, तिने त्या डेड बॉडीवरती असणारे जे काही वेगवेगळे ज्वेलरी आहेत त्या आयडेंटिफाय केल्या। तिच्या हातात जे काही काळे धागे होते, पायाला सुद्धा काळा धागा होता, तो आयडेंटिफाय केला, कारण की ती डिसीज्ड होती, कुजलेली बॉडी होती, त्याच्यामुळे चेहरा ओळखू येत नव्हता। आणि अशा परिस्थितीमध्ये त्या मैत्रिणीने ती बॉडी ओळखली आणि त्याच्यानंतर ती जी काही त्या डेड बॉडीची ओळख पटली। त्याच्यानंतर तपास सुरू झाला। त्या मिसिंग महिलेची जे काही कलिग्स आहेत ती ॲक्च्युली एका हॉस्पिटलमध्ये कामाला होती। तिथले कलिग्स, तिचे मैत्रिणी, तिचे घरातले व इतर कोणी सस्पिशियस पर्सन्स यांना पोलीस स्टेशनमध्ये व आमच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये त्यांना चौकशी करण्यात आली आणि चौकशीमध्ये काही गोष्टी निष्पन्न झाल्या, काही तथ्य निष्पन्न झाले। एक व्हॉट्सॲपवरती जो काही डिॲक्टिवेटचा जो टाईम आहे त्याच्यानंतर एक वॉटर पार्कला जाणं स्टेटस ठेवलं गेलं, परत स्विच ऑफ झाला आणि जे लोकेशन होतं शेवटचं तिचं मोबाईलचं ते सुद्धा आयडेंटिफाय केलं गेलं। त्यामध्ये दाट संशय तिच्या जो काही पती आहे त्यावरच आला आणि त्यानुसार पुढे तपास सुरू झाला। इतर टेक्निकल एव्हिडन्सेस ॲनालाइज केल्या आणि त्यानंतर एकूण अशी निष्पन्नता झाली की हा जो काही प्रकार आहे तो त्या मिसिंग महिलेच्या पतीनेच केलेला होता। अनेक वर्षापासून त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे वाद होते, पर्सनल इश्यूज होते आणि काही असे अफेअर्स असण्याचे काहीतरी संशयास्पद एकमेकांमध्ये भांडण होत होते। त्याच्या अनुषंगाने एक दिवस दुपारी 12 वाजता गळा दाबून जो काही मृत्यू आहे त्या महिलेचा तो घडला होता आणि त्याच्यानंतर तिचा मोबाईल स्विच ऑफ केला त्या आरोपीने। त्यानंतर परत स्विच ऑन केला, संशय स्वतःवर न येण्यासाठी वॉटर पार्कचं स्टेटस ठेवलं आणि त्याच्यानंतर पुन्हा तो मोबाईल स्विच ऑफ केला आणि ती डेड बॉडी काही दिवस एक दिवस घरामध्ये ठेवली, त्यानंतर ती कुठेतरी पुरून ठेवली। त्याच्या दुसऱ्या दिवशी परत ती बॉडी नदीमध्ये त्या गुरसाळे ब्रिजपासून खाली फेकली। असा सगळा प्रकार झाला। एकंदरीत त्यामध्ये आरोपी निष्पन्न झालेला आहे आणि जे काही पीडित आहे त्यांच्या नातेवाईकांकडून आता फिर्याद ड्राफ्ट करण्याचा प्रयत्न आहे आणि ड्राफ्ट झाल्यावर पुढील कायदेशीर कारवाई जी आहे गुन्हा दाखल आणि अटक ही सगळी होणार आहे। एक आरोपी आहे याच्यामध्ये, एक आरोपी। तर त्याच्यामध्ये ज्या वेळेला त्यांनी बॉडी गार्ड वगैरे ठेवले त्यावेळेला मुलं वगैरे त्याचे काय कसं मुलांची त्यांची शाळा तेव्हा चालू होती जेव्हा सगळा प्रकार घडला। मुलं शाळेतून आल्यानंतर त्वरित त्यांना बाहेर घेऊन जाण्यात आले। त्यांना दिवसभर बाहेर जेवण फिरवले वगैरे गेले। संध्याकाळी जेव्हा झोपल्यानंतर जी काही पुढची प्रोसेस आहे त्या आरोपीने केली। कशामुळे यात खून करण्यात आला असं मी सांगितलं, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, सस्पिशन्स आणि एक जे काही डाऊट्स
आणि वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या मार्फतीने जे काही मेसेजेस वगैरे होत असतात ते जर नजरेस आले समोरच्याच्या तर तशा पद्धतीने आणि व्हॉट्सअप हॅकिंग वगैरे सारखे सुद्धा प्रकार याच्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे. त्या अनुषंगाने हा असं मोटिव्ह असून त्याने ते केलं असं ते नवऱ्याने त्याचं व्हॉट्सअप हॅक केलं होतं का? अशी प्राथमिक माहिती आहे. साक्षीदारांकडून अशी माहिती मिळालेली आहे. आता चौकशीमध्ये आणि तपासामध्ये निष्पन्न होईल. आरोपी वाढतील का सर? कारण एक डेड बॉडी सतत इकडून तिकडे हलवणं एका व्यक्तीचं काम नाही आहे ते. प्राथमिकदृष्ट्या आता सध्या अशी माहिती आहे जी आम्ही आपल्याला सांगितली. अजून आरोपी आहेत का याचा शोध आम्ही नक्कीच तपासामध्ये घेणार आहोत. कोणी मदत केली होती का किंवा त्यामध्ये काही ट्रान्सपोर्टेशनमध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये कोणी मित्र किंवा इतर कोणी सहकारी आहे का अशी तपासमध्ये निष्पन्नता होईल. लहान मुलांना कसं म्हणजे कन्व्हिन्स करायला जाते घरात बॉडी असताना सुद्धा म्हणजे कसं? नाही, ते लहान मुलांना कसलाही सुगावा नव्हता या गोष्टीचा. बरं. आणि त्यावेळेस ते एका दीर्घ काळात कमी काळासाठीच ते तिथे होते मुलं. त्यानंतर त्यांना बाहेरच घेऊन जाऊन जे काय आहे ते काम फिरवण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांचा संपर्क असा डायरेक्ट नव्हता आला. किती दिवसाचा कालावधी, किती दिवसात बॉडी घटना किती दिवस पूर्वी घडली आणि आरोपी निष्पन्न किती दिवसानंतर झालं? आता जसं मी सांगितलं 9 मार्च 2026ला ही घटना झालेली आणि ती व्यक्ती त्या दिवसापासून दुपारी 12 वाजता तिचा मोबाईल शेवटचा ॲक्टिव्ह होता. त्यानंतर तो मोबाईल डिॲक्टिवेट आहे. मोबाईलही सध्या आपल्याकडे नाही आहे, उपलब्ध नाही आहे. त्याचा शोध चालू आहे. 9 मार्चला ती मिसिंग झाली. त्याच्यानंतर एक 10 दिवसांपूर्वी आम्हाला ती लिंक लागली की मिसिंग व्यक्ती शहरातली आणि जी बॉडी सापडली ती एकच आहे. त्याच्यानंतर आमचा शोध सुरू झाला आणि आज सायंकाळी आम्हाला त्या आरोपीचा सुद्धा शोध लागला. त्यामध्ये प्रमुख कामगिरी कोणी कोणी केली आहे सर? प्रमुख कामगिरी आपण इथे बघत आहात. आमचे सूरज अंबाडे आहेत, त्याच्यानंतर कदम आहेत, त्याच्यानंतर पाटील आहेत आणि इतर PSI जगताप आहेत. ही टीम आमची नेहमीच कार्यरत होती आणि PI ग्रामीण यांचा जो AD मध्ये जो काही तपास ज्या अनुषंगाने केला आणि त्याच्यामध्ये मग शहरमध्ये जी काही कामगिरी झाली ती PI वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्यामुळे एकंदरीत टीमचे एफर्ट्स आहे. 9